नमस्कार, मी डॉक्टर राहुल भराड आपल्या सर्वांचं स्वागत करतो। काल मला आयुष्याने काय शिकवले या चर्चासत्रामध्ये। आज जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो तेव्हा 18 डिसेंबर 2023 तारीख आहे आणि 17 डिसेंबर तारखेने मला आयुष्याने काय शिकवले याबद्दल मी चर्चा करणार आहे। काल रविवार होता। रविवारी युजुअली आपल्यापैकी बरेच लोकांना ड्यूटी किंवा त्यांच्या कामावर जाण्याची गरज पडत नाही। परवा रात्री नाईट ड्यूटी असल्यामुळे परवा रात्री नाईट ड्यूटी संपल्यानंतर काल सकाळी घरी आलो। दिवसभर कुटुंबासोबतच होतो। माझ्या मुलासोबत क्रिकेट खेळणं जमत नाही कारण दिवसभर अदरवाइज वीक डेजला बऱ्यापैकी बिझी असतो। तर त्याच्या डिमांडनुसार काल त्याच्यासोबत क्रिकेट खेळायला गेलो। आता 5.5 पावणे 6 वर्षाचा तो असल्यामुळे त्याला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट वाढत चाललाय। वर्ल्ड कप नंतर त्याचा क्रिकेटमधला इंटरेस्ट आणखीनच जास्त वाढलाय। त्याला क्रिकेटच्या बऱ्याच कन्सेप्ट्स कळायला लागलाय। पायाला बॉल लागल्यावर LBW विकेट असते, इतका कन्सेप्ट्स त्याला क्लिअर होत चाललेत आणि त्या अपेक्षा किंवा त्याची जी इच्छा होती की नाही आपण क्रिकेट खेळायला जाऊ, त्याला थ्रो डाऊन टाकणे आणि ग्राउंडवर गेल्यापेक्षा एखाद्या गार्डनवर जाण्याचा आमचा विचार होता, तो काल पूर्ण केला। कालच्या त्या दिवसभर घटनाक्रमातून काल काय शिकायला भेटले याबद्दल मी या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे। कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची न्यूज वाचण्यात आली, ही सुद्धा क्रिकेटबद्दल आहे। मी म्हणेन भारतामध्ये राहून तुम्ही क्रिकेटपेक्षा दूर जाऊ शकत नाही। भारतीय क्रिकेट फॅन सर्वांना माहिती आहे की IPL जे जवळपास 2008 साली सुरू झालं, गेल्या 15 वर्षात खूप मोठा पसारा वाढलाय IPLचा। IPL हे काही आता छोटंसं फर्म राहिलेलं नाही, तो एक मेगा इव्हेंट झालाय भारतासाठी, भारतीय क्रिकेट टीमसाठी आणि जगभरातल्या क्रिकेट प्लेयर्ससाठी। काय महत्त्वाची बातमी काल मुंबई इंडियन्स बद्दल कळाली याबद्दल मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। कालच्या दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज ही एका सुरतमध्ये उद्घाटन झालेल्या एका सुंदर घटनेची होती। सुरतमध्ये काल डायमंड बोर्स म्हणजे डायमंड एक्सचेंजचं एक नवीन बिल्डिंगचं इनॉग्रेशन झालं। खूप मोठ्या बिल्डिंग्ज आहेत, जवळपास 15 मजली त्या बिल्डिंग्ज आहेत। त्याचं इनॉग्रेशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं। काय ती डिटेल्ड बातमी आहे त्या ट्रेंडिंग न्यूज सेक्शनमध्ये या व्हिडिओच्या शेवटी मी डिस्कस करणार आहे। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। कालच्या दिवसभरातली सर्वात मोठी शिकवण ही काल व्यतीत केलेल्या रविवाराबद्दलची होती आणि कुटुंबासोबत घालवलेल्या वेळाबद्दलची होती। बऱ्याच दिवसांपासून स्पेशली वर्ल्ड कप जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून माझा मुलगा, त्याला क्रिकेटमध्ये फार इंटरेस्ट आलाय। क्रिकेटच्या वेगवेगळ्या टर्म्स तो बघतोय, जुन्या मॅचेस सुद्धा बघतोय, हायलाइट्स बघतो। लाईव्ह मॅच असेल भारताची तर तो उत्सुक असतो। भारत आणि दुसऱ्या देशाची मॅच सुरू असेल आणि दुसऱ्या देशाची टीमची एखादी विकेट पडली तर त्याला आनंद जास्त होतो। रन्स बद्दल त्याला कळायला लागले, प्लेयर्सचे नावं तो वाचतोय, खाली कोणता बॅट्समन ऑन स्ट्राईक आहे एवढ्यापर्यंत डिटेल त्याला आता कळायला लागलंय। ती एक चांगली गोष्ट। भारतामध्ये तुम्ही जर क्रिकेट फॅन असाल तर ते काही नवीन नाही असं मी म्हणेन। मी सुद्धा एक चांगला क्रिकेट फॅन आहे। जेव्हापासून कळतं तेव्हापासून आम्ही क्रिकेटला बघतो, क्रिकेट फॉलो करतो, क्रिकेटबद्दल फार इंटरेस्ट आहे, त्यामुळे त्यात काही नवल नाही। एक चांगली गोष्ट की त्याला क्रिकेट खेळायला पण आवडायला लागले, ती एक चांगली गोष्ट, कारण फिजिकल ऍक्टिव्हिटी लहान मुलांसाठी खूप महत्त्वाची असते। कालच्या दिवसभरात सर्वात चांगली शिकवण तीच होती की त्याला घेऊन मी एका गार्डनमध्ये जवळपास 1-1.5 तास आम्ही क्रिकेट खेळलो। त्याला थ्रो डाऊन टाकून बॅटिंगची प्रॅक्टिस, नंतर त्याने काही वेळा बॉलिंग सुद्धा प्रॅक्टिस केली। जरी तो आता खूप लहान असला, इतक्या लहानपणी त्याला एका कोणत्याही स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट निर्माण होतोय, म्हणजे त्याला फुटबॉलही खेळायला आवडतोय, क्रिकेटही आवडतंय, असं काही पर्टिक्युलर नाही की तो क्रिकेटमध्येच इंटरेस्टेड आहे। पण सर्वात मोठी शिकवण माझ्यासाठी ही होती की एखादा रविवार आपण आपल्या पाल्यांसोबत डेफिनेटली अशा काही फिजिकल ऍक्टिव्हिटीज जिथे की आपण त्यांना इन्व्हॉल्व करू शकतो त्यांच्या आवडीच्या। जर त्यांना क्रिकेट आवडत असेल, फुटबॉल आवडत असेल, बॅडमिंटन आवडत असेल, जो खेळ त्यांना आवडतो त्या खेळामध्ये जास्तीत जास्त इन्व्हॉल्व होऊन त्यांना आपल्या सोबत घेणे आणि त्यांना फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व करणे ही एक चांगली गोष्ट। तो एवढा एक्साइटेड होता की त्याने सांगितलं की आपण आता रोज खेळत जाऊ। मी म्हटलं रोज येणं शक्य नाही, कारण हॉस्पिटलची ड्युटीज, वेगवेगळे कॉल्स, या सगळ्या टायमिंग्स जमत नाही। पण जेव्हा केव्हा शक्य आहे तेव्हा नक्कीच आपण असं क्रिकेटचे प्रॅक्टिस करण्यासाठी येऊ। माझ्यासाठी शिकवण ही होती की या छोट्या छोट्या गोष्टी आहेत
फार काही याला तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची गरज पडत नाही किंवा फार काही त्याला कष्ट करायची गरज पडत नाही. फक्त एक कमिटमेंट पाहिजे, तुमचं एक निश्चय पाहिजे की आपण आपला काही वेळ आपल्या पाल्यांसोबत घालवला पाहिजे. तुमचं प्रेक्षक म्हणून याबद्दलचं काय मत आहे मला नक्की सांगा. तुम्ही तुमच्या पाल्यासोबत कसा वेळ घालवता आणि त्यांना फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व करण्यासाठी काय काळजी घेता याबद्दल मी तुमचं मत जाणून घेण्यासाठी फार उत्सुक आहे. मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझ्यासाठी तर हीच सगळ्यात चांगली शिकवण होती की काल जेव्हा जसं काल रविवार होता आणि त्या रविवारी मला वेळ भेटला, तसंच कधीही वेळ भेटला तर आपण आपल्या पाल्यांसोबत नक्कीच फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांना इन्व्हॉल्व करणे. नाहीतर आजकाल बरेच पाल्य त्यांच्या पालकांच्याच मोबाईलमध्ये गुंतलेले असतात. स्क्रीन टाईम खूप वाढला आहे आपल्या सर्वांचाच, म्हणजे पाल्यांचाच नाही पालकांचा सुद्धा स्क्रीन टाईम वाढला आहे. आपण सर्वांनी त्याबद्दल पण जास्त उपाययोजना केल्या पाहिजे असं माझं पर्सनल मत आहे. तुम्हाला जर यामध्ये काही सजेशन्स असतील तुमच्या किंवा पालकांनी कसा आपल्या पाल्यांसाठी वेळ काढला पाहिजे याबद्दल तुम्हाला काही आणखी जास्त माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हे विचार किंवा काल घडलेल्या घटनेतून जे काही चांगलं शिकायला भेटतं ते तुमच्यासमोर आणण्याचा एक छोटासा हेतू हा असतो की तुमच्यापर्यंत हा विचार पोहोचावा. तुम्हालाही त्याबद्दल तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टीकडे एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघण्याचा विचार तुमच्या मनात आला पाहिजे, अशी एक प्रामाणिक संकल्पना घेऊन मी काल मला आयुष्याने काय शिकवले याबद्दल या व्हिडिओजमध्ये चर्चा करत असतो किंवा या सिरीजमध्ये चर्चा करत असतो. काल तुम्ही तुमच्या आयुष्यात काय चांगलं शिकले याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या आसपासच्या लोकांपर्यंत ते शेअर करा. तुमचे जे कुटुंब परिवार आहेत त्यांच्याशी ते शेअर करा. सोशल मीडियावर शेअर करायचे की नाही हा ज्याचा त्याचा आपला वैयक्तिक प्रश्न आहे. कालच्या दिवसभरातली सर्वात महत्त्वाची न्यूज वाचण्यात आली ती IPL बद्दलची आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे क्रिकेट फॅन जर तुम्ही असाल आणि IPL जर फॉलो करत असाल तर मुंबई इंडियन्सच्या फॅनसाठी खूप धक्कादायक मागचे काही दिवस राहिले आहेत. मागच्या 5-6 दिवसामध्ये बऱ्याच विचित्र न्यूज MI कडून ऐकायला भेटल्या. विचित्र मी यासाठी म्हणेन की मुंबई इंडियन्सचा जो मोस्ट सक्सेसफुल कॅप्टन आतापर्यंत होता रोहित शर्मा याला कॅप्टनशिपवरून काढण्याचा निर्णय जाहीर झालाय. हार्दिक पांड्या जो गेल्या 2 सीझन गुजरात टायटन्सचा कॅप्टन होता त्याला पुन्हा मुंबई इंडियन्स टीममध्ये सामील करण्यासाठी मॅनेजमेंटने प्रयत्न केले आणि त्याने एका कंडिशनवर तो मुंबई इंडियन्समध्ये येण्यासाठी राजी झाला, ती म्हणजे मला कॅप्टन बनायचं. हार्दिक पांड्या सुद्धा भारतीय टीमचा एक महत्त्वाचा प्लेअर आहे. रोहित शर्मा सुद्धा एक महत्त्वाचा प्लेअर आहे जसं की विराट कोहली आणि इतर प्लेयर्स. मुंबई इंडियन्स ही टीम बेसिकली सचिन तेंडुलकरला फॉलो करणारी टीम आहे. मुंबई इंडियन्सचे बरेचसे फॅन हे फक्त आणि फक्त सचिन तेंडुलकर या एका व्यक्तीमुळे मुंबई इंडियन्सशी जोडलेले होते आतापर्यंत. तसंच रोहित शर्मा सुद्धा खूप महत्त्वाचा प्लेअर आहे मुंबई इंडियन्सचा. त्याला कोणत्या अशा कारणामुळे कॅप्टनशिपवरून काढण्यात आलं आणि त्याला आता आपलं कॅप्टनशिप गमावून हार्दिक पांड्याची कॅप्टन्सी अंडर त्याला खेळावं लागेल असा प्रश्न सगळ्याच मुंबई इंडियन्स फॅन्सच्या मनात निर्माण झालाय. ही गोष्ट काही फक्त IPLशी रिलेटेड नाही. म्हणजे एक हार्दिक पांड्या फक्त मुंबई इंडियन्स टीममध्ये घेण्यासाठी त्याला कॅप्टन्सी बहाल करण्यात आली आणि रोहित शर्मा जो सक्सेसफुल कॅप्टन आहे मागच्या 10-11 वर्षांमध्ये त्याने 5 वेळा ही ट्रॉफी जिंकून दिली आहे मुंबई इंडियन्सला. जवळपास 87 मॅचेस गेल्या 10 वर्षांमध्ये मुंबई इंडियन्ससाठी जिंकून देणारा कॅप्टन म्हणजे रोहित शर्मा आहे. असं कोणतं कारण होतं ज्यामुळे रोहित शर्माला कॅप्टन्सीहून काढावं लागलं आणि हार्दिक पांड्याला कॅप्टन करावं लागलं? अपार्ट फ्रॉम हार्दिक पांड्याची डिमांड आणि इतका उतावीळपणा किंवा इतकी मोठी नामुष्की का आली मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटवर, हा खरंच प्रश्न सिरियस आहे. जे काही क्रिकेट फॅन्स असतील किंवा जे मुंबई इंडियन्स सपोर्टर्स आहेत त्यातले बरेचसे लोक ऑलरेडी सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सला अनफॉलो करायला लागलेत. यावरून तुम्ही लक्ष घेऊ शकता की किती मनापासून मुंबई इंडियन्सचा एक फॅन मुंबई इंडियन्सला आतापर्यंत सपोर्ट करत आलेला आहे. मी सुद्धा एक मुंबई इंडियन्सचा फॅन आहे. मला माहिती आहे की जेव्हापासून IPL सुरू झालं तेव्हापासून सचिन तेंडुलकर नंतर रोहित शर्मा यांच्यामुळेच आपण मुंबई इंडियन्सला सपोर्ट करत आलो. बाकीचे पण प्लेयर्स चांगले होते. जसप्रीत बुमराह सुद्धा एक महत्त्वाचा प्लेअर आहे. आयडियली मग त्याला कॅप्टन का नाही करण्यात आलं, असे बरेचसे प्रश्न सध्या उभे राहत आहेत.
हार्दिक पांड्या काही दुसऱ्या देशाचा व्यक्ती नाही, हार्दिक पांड्या काही आपला दुश्मन नाही, पण हार्दिक पांड्याला टीममध्ये आणण्याची एवढी काय गरज होती आणि त्याला लगेच कॅप्टनशिप देण्याची एवढी काय घाई होती, असा प्रश्न बरेच फॅन विचारतात. तुमच्यापर्यंत ती न्यूज आतापर्यंत आलीच असेल. तुमच्याशी ही न्यूज शेअर करण्याचा एक हेतू यासाठी की याबद्दल चर्चा झाली पाहिजे. तुम्ही जर IPL फॉलो करता असाल, तुमचं याबद्दलचं काय मत आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कॅप्टन झाल्यामुळे फक्त मला वाटतं मुंबई इंडियन्सच नाही तर भारतीय क्रिकेट संघामध्ये सुद्धा मतभेद वाढू शकतात, असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण आता त्याला कॅप्टन केल्यामुळे ऑलरेडी बरेच प्लेयर्स जे मुंबई इंडियन्सचे आहेत, जसं की सूर्यकुमार यादव किंवा जसप्रीत बुमराह यांनी काही त्यांच्या सोशल मीडियावर असे लाईन्स टाकलेत, असे टॅग्स टाकलेत, असे काही कमेंट्स टाकलेत की जे दर्शवतात की बऱ्याच लोकांना मुंबई इंडियन्सचा हा निर्णय त्यांच्या मॅनेजमेंटचा पटलेला नाही. त्यामुळे जरी ही गोष्ट मुंबई इंडियन्सची रेस्ट्रिक्टेड वाटत असली तरी याचे रिपल इफेक्ट्स हे भारतीय क्रिकेट संघापर्यंत जाऊ शकतात आणि जे अगदी चुकीचं ठरेल असं माझं मत आहे. तुमचं याबद्दलचं मत काय आहे? तुम्हाला जर जास्त जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक शेअर करेन, त्या लिंकवर क्लिक करा आणि मुंबई इंडियन्सचा कॅप्टन कोण असला पाहिजे याबद्दल कमेंट करायला विसरू नका. कालच्या दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज ही सुरत शहराबद्दलची आहे. सुरत शहर आपल्याला माहिती आहे प्रसिद्ध शहर आहे ते हिरे व्यापाऱ्यांसाठी. हिरे व्यापारी सर्वात जास्त भारतामध्ये तिथे काम करतात. खूप मोठं हिरे व्यापारी बाजार आहे तिथे. काल तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरत डायमंड बोर्स हा शब्द एक्सचेंजसाठी वापरला जातो. जे काही इंग्लिश स्पीकिंग कंट्रीज आहेत त्याच्याशिवाय दुसरे काही युरोपियन जे कंट्री स्पेशली फ्रान्स कंट्रीमध्ये बोर्स हा शब्द वापरला जातो एक्सचेंजसाठी. जसं की आपल्याला माहिती आहे स्टॉक एक्सचेंज असतात, मुंबई स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे मुंबईत आहेत. तसं आता डायमंड स्टॉक एक्सचेंज म्हणजे डायमंड बोर्स, डायमंडचा व्यापार जिथे होईल अशी एक मोठी बिल्डिंग आणि मोठा सगळा प्रकल्प सुरतमध्ये काल उद्घाटन त्याचं झालं. त्याचं उद्घाटन करताना नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की जवळपास 90% डायमंड्स हे कट इथे होतात. पूर्ण जगाला आपण डबल डिजिट ग्रोथ दाखवू शकतो डायमंडच्या या पूर्ण एक्सचेंजनुसार जर सुरतने ठरवलं तर. सुरत शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर यासाठी खूप चांगलं आहे. सुरत शहरामध्ये संपूर्ण जगातून लोक व्यापारी येतात आणि तिथे डायमंड म्हणजे हिऱ्यांचे व्यवहार होतात. आता हा प्रकल्प खूप मोठा आहे, इव्हन पेंटागॉनपेक्षा मोठा असा प्रकल्प आहे असं सांगितलं जात आहे. 7.1 मिलियन स्क्वेअर फीट एवढा मोठा प्रकल्प हा डायमंड बोर्सेसचा आहे. 15 मजली ती इमारत आहे. संपूर्ण अद्ययावत सुविधा त्यामध्ये असणार आहेत. इतक्या मोठ्या स्केलमध्ये हा सगळा प्रकार किंवा प्रकल्प उभा राहत असल्यामुळे डेफिनेटली तिथल्या व्यापाऱ्यांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. तिथले जे रोजगार तिथल्या लोकांना जास्तीत जास्त मिळेल. त्यामुळे सुरतसाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिवसभरामध्ये सुरत इंटरनॅशनल एअरपोर्टचं सुद्धा एक नवीन टर्मिनलचं उद्घाटन केलं. आता सुरतचं एअरपोर्ट हे इंटरनॅशनल झालं आहे आणि तिथून आता दुबई तसेच लवकरच हाँगकाँग इथे सुद्धा फ्लाईट सुरू केली जाणार आहे. या बातमीची जास्त डिटेल जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक शेअर करेल. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्याबद्दल जास्त जाणून घेऊ शकता. पण सुरत येथे या उद्घाटन कालच झालेल्या डायमंड बोर्सबद्दलचं तुम्हाला जास्त माहिती सांगणे मला योग्य वाटलं, कारण हीच कालच्या दिवसभरातली सर्वात ट्रेंडिंग न्यूज होती.